आजच्या आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, गोमटेश्वरांचा पुतळा हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? गोमटेश्वरांचा पुतळा हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 श्रवणबेळगोळ कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, इटियाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? इटियाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो? भारतामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 21 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, सिंधू ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते? सिंधू ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 घागरा ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते? घागरा ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश व बिहार राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजामुंद्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 देशातील गर्भवती माता आणि बालकांचे लसीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणते अभियान राबवण्यात येत आहे? देशामधील गर्भवती माता व बालकांचे लसीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणते अभियान राबवण्यात येत आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मिशन इंद्रधनुष्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 भारतामध्ये पहिले रेल्वे विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे? भारतामधले पहिले रेल्वे विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बडोदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 द इनकम्प्लीट मॅन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? द इनकम्प्लीट मॅन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विजयपंत सिंघानिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रामधले पहिले कौटुंबिक न्यायालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले? महाराष्ट्रामधले पहिले कौटुंबिक न्यायालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे? प्रश्न क्रमांक 12 देशामध्ये उत्तर प्रदेश व महाराष्ट्र या राज्यानंतर तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक लोकसभेच्या जागा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यानंतर तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक जागा लोकसभेच्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 खजुराहो लेणी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत? खजुराहो लेणी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 हमास ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशामधली आहे? हमास ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशामधली दहशतवादी संघटना आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इस्रायल देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 गोपाळगंज टू रायसीना माय पॉलिटिकल जर्नी हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? गोपाळगंज टू रायसीना माय पॉलिटिकल जर्नी हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लालू प्रसाद यादव या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 केंद्रीय मंत्रिमंडळावर अविश्वास व्यक्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? केंद्रीय मंत्रिमंडळावर अविश्वास व्यक्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लोकसभेला अधिकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18 माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी
भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू केली होती? इंदिरा गांधी यांनी भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1975 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 19 जगामध्ये सर्वाधिक अब्जाधीश लोकांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे? जगामध्ये सर्वाधिक अब्जाधीश लोकांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सुभाष पाळेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 प्लास्टिक पिशव्या मुक्त दर्जा प्राप्त करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? प्लास्टिक पिशव्या मुक्त दर्जा प्राप्त करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. इराणी कप क्रिकेट, अझलन शाह टेबल टेनिस, संतोष ट्रॉफी फुटबॉल, डेव्हिड चषक टेनिस आपल्या यापैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अझलन शाह चषक या ठिकाणी चुकीची जोडी असेल. अझलन शाह हा कप हॉकी या खेळाशी तो संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 24 G20 या देशाच्या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? G20 या देशांची संघटना यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1999 मध्ये G20 या देशांची संघटना स्थापन करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 25 INS विक्रमादित्य ही युद्धनौका भारताने खालीलपैकी कोणत्या देशाकडून विकत घेतलेली आहे? INS विक्रमादित्य ही युद्धनौका भारताने खालीलपैकी कोणत्या देशाकडून विकत घेतलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 INS विक्रमादित्य रशिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 जागतिक टपाल दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक टपाल दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 9 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मूव्हिंग फॉरवर्ड अ इयर इन द ऑफिस या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मूव्हिंग फॉरवर्ड अ इयर इन द ऑफिस या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 M व्यंकय्या नायडू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 14 सप्टेंबर हा दिवस खालीलपैकी काय म्हणून साजरा केला जातो? 14 सप्टेंबर हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हिंदी दिवस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 आशियाई क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी होत असतात? आशियाई क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी होत असतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आशियाई क्रीडा स्पर्धा ह्या दर 4 वर्षांनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 32 आंतरराष्ट्रीय बालिका दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? आंतरराष्ट्रीय बालिका दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 11 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हजरत शाह जलाल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? हजरत शाह जलाल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ढाका बांगलादेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 शून्य आधारित अर्थसंकल्प खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये मांडण्यात आला होता? शून्य आधारित अर्थसंकल्प खालीलपैकी कोणत्या योजनेमध्ये मांडण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 7वी पंचवार्षिक योजना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मानवी मेंदूचे वजन खालीलपैकी किती ग्रॅम असते? मानवी मेंदूचे वजन खालीलपैकी किती ग्रॅम असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1300 ते 1400 ग्रॅम या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 37 जागतिक मराठी भाषा दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक मराठी भाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 27 फेब्रुवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतीय संविधान मंजुरीच्या वेळी एकूण किती कलमे होती? भारतीय संविधानामध्ये मंजुरीच्या वेळी खालीलपैकी किती कलमे होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुरुवातीला 395 कलमे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतीय कृषी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतीय कृषी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 देशामध्ये सर्वात जास्त इथेनॉलचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? देशामध्ये सर्वात जास्त इथेनॉलचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फिलिपाईन्स देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी भेटला होता? पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी भेटला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 2008 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारताचे उपराष्ट्रपती बनण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक आहे? भारताचे उपराष्ट्रपती बनण्यासाठी वयाची कमीत कमी वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कमीत कमी 35 वर्ष वय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 जागतिक रेडिओ दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक रेडिओ दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 13 फेब्रुवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 असहकार चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? असहकार चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 असहकार चळवळ सन 1920 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिंगापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अखंड भारत या वृत्तपत्र खालीलपैकी कोण संस्थापक होते? अखंड भारत या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भाई माधवराव बागल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 महाराष्ट्रामधला पहिला ओपन बटरफ्लाय पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामधला पहिला ओपन बटरफ्लाय पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक रामटेक जिल्हा नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 धर्मतरची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये धर्मतरची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 महाराष्ट्रामधला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे? महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोयना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 55 वनस्पती आपले अन्न खालीलपैकी कोणत्या घटकाच्या सहाय्याने तयार करतात? वनस्पती आपले अन्न खालीलपैकी कोणत्या घटकाच्या सहाय्याने तयार करतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हरितद्रव्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 56. मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाना जगन्नाथ शंकर सेठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57. इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान खालीलपैकी कोणास दिला होता? इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान खालीलपैकी कोणास दिला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाना जगन्नाथ शंकर सेठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58. धान्य साठा टिकवण्यासाठी खालीलपैकी कोणते औषध वापरतात? धान्य साठा टिकवण्यासाठी खालीलपैकी कोणते औषध वापरतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सोडियम क्लोरेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरतात? पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 क्लोरीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60. खालीलपैकी कोणत्या खाद्यपिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे सर्वात जास्त असते? खालीलपैकी कोणत्या खाद्यपिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे सर्वात जास्त असते? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे खालीलपैकी कोणता कालावधी हा गांधी युग म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता कालावधी हा गांधी युग म्हणून ओळखला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1920 ते सन 1947 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 पृथ्वीचा जो आकार आहे त्या आकाराला खालीलपैकी काय म्हणतात? पृथ्वीचा जो आकार आहे त्या आकाराला खालीलपैकी काय म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ज्युऑइड आकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आत्मचरित्र आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव चव्हाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मुंबईला पाणी पुरवठा करणारे तानसा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुंबईला पाणी पुरवठा करणारे तानसा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तानसा हे धरण ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोकण प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेली आदिवासी जमात खालीलपैकी कोणती आहे? भारतामध्ये सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असलेली जमात खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भिल्ले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्र राज्यामध्ये कुंभमेळावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो? महाराष्ट्र राज्यामध्ये कुंभमेळावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतीय वनस्पती सर्वेक्षण म्हणजेच BSI चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतीय वनस्पती सर्वेक्षण यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1985 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 प्रवासी भारतीय दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस हा साजरा केला जातो? प्रवासी भारतीय दिवस म्हणून खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारताचे राष्ट्रीय फूल खालीलपैकी कोणतं आहे? भारताचं राष्ट्रीय फूल खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कमळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली होती? महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली होती?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 26 जानेवारी सन 2006 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता? भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1961 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणता आहे? राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? ऑप्शन क्रमांक 1 कलम 352 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार खालीलपैकी केव्हा झाला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार खालीलपैकी केव्हा झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 24 सप्टेंबर सन 1932 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 प्राणहिता हा संगम खालीलपैकी कोणत्या दोन नद्यापासून निर्माण झालेला आहे? प्राणहिता हा संगम खालीलपैकी कोणत्या दोन नद्यापासून निर्माण झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वर्धा आणि वैनगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 19 क्रिप्स मिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? क्रिप्स मिशन हे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1942 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना करण्यात आली होती? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 हरिजन हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? हरिजन हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 प्रकाश लहरीची लांबी मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? प्रकाश लहरीची लांबी मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ॲंगस्ट्रॉम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 23 वैराट हे महाराष्ट्रामधले एक महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? वैराट हे महाराष्ट्रामधले एक महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 जगामधले सर्वात मोठे ऑप्शन क्रमांक 25 जगामधले सर्वात मोठे नदीबेट माजुली हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? जगामधले सर्वात मोठे नदीबेट माजुली हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ब्रह्मपुत्रा नदी पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 जगामधला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या शहरावर करण्यात आला होता? जगामधला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या शहरावर करण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हिरोशिमा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.